गेल्या गेल्या फक्त 15 ते 20 मिनिट झाले. मला माझ्या आवडीचा कोणी ग माझी बायको ग. मस्त वॉशरूम आहे, जायचं, आंघोळ करायची, झोपायचं, उठायचं, खायचं, प्यायचं, मस्त पोळीवाली आहे, बसगडच आहे, फक्त भाजी बनवायची ती सासूबाईच बनवून देणार आहे. मम्मीला म्हटलं बाय, मम्मी म्हणते माझ्यासाठी काहीतरी आणशील म्हणते. डायरेक्ट दरवाजा उघडू नको, कॅमेरात पाहिजे पहिले कोण आहे. मम्मीच्या हातचं खायच्या आधी तिला म्हणतो एक घास खा म्हणा तू पहिले. गाईस माझ्या बायको 9 शिवाय उठत नाही, अलार्म लावते 9चा. आज मी चाललो आहे, पण आज मला जाग नाही आला, पण मला मुंबईला जायचं आहे. मी आज 9 वाजता उठलो तर मला बघायला भेटलं की बायकोश्री आणि नाश्ता बनवत आहेत 9 वाजतापर्यंत. इकडे भाजी चिरून झाली आहे, पोळ्या बनवून ठेवलेल्या डब्यासाठी. कस काय बापरे. गुनी ग माझी बायको ग, गुनी संस्कारी ग बायको, माझी का लढाई कशी असते दुनिया आहे मेरी. सकाळ 8:30-9 वाजले फक्त. आता 9-9:15 एवढी गरमी होते आतापासून. हा उन्हाळा आहे की ज्वालामुखी फुटून शिडी मला समजत नाही. भयंकर ऊन आहे, खूप जास्त आहे. A few moments later. माझ्या बायकोनं आज खूप काही केलं माझ्यासाठी. सकाळी उठून बेकार ऊन आहे आज, तरी एवढ्या गरमीत त्याच्यात बॅग भरण्यापासून हा डब्बा, ह्या पोळ्या, ह्या कांदा, हे चिवडे, आणि थकलोय मी. वर खाली करून गाडीत सामान ठेवून आलो. ही एवढी बॅग घेतली आहे, खाली दाखवा मित्रांनो किती दिवस काढले ते चाललोय ते तुम्हीच गेस करा. तर गाईज गुड मॉर्निंग. आणि माझे चालले आहे मुंबईला. मला एकटीला सोडून, मी एकटीच आहे घरी. आणि मी एकटी राहून काय करू? मजे एकटी काय मजे करू? एकटीच मजे करत असते पागले. बाया वाट पाहते कधी नवरा डोकसं खाणं सोडते, कधी दूर जाते. ये तो लेटेस्ट न्यूज है. कधी मला टाइम देते. पण मी आता एकटी घरी राहून बोर होऊन जाईल ना. बोर होत. जाऊ दे, मी माझ्या माहेरी चालली जाईल. इथं माहेरपेक्षा जास्त फॅसिलिटी इकडे करून दिली आहे तुला. मस्त एसी आहे, टीव्ही आहे, त्याच्यावर रिचार्जेस आहे सगळे याच्यावर. काय करू? तिथं मस्त वॉशरूम आहे, जायचं, आंघोळ करायची, झोपायचं, उठायचं, खायचं, प्यायचं, मस्त पोळीवाली आहे, बसगडच आहे, फक्त भाजी बनवायची ती सासूबाईच बनवून देणार आहे. नाही, मी घरीच जाणार माहेरी, मस्त आराम करत घरी जाऊन. पण मम्मी आहे तिथं करायला सगळं, टेन्शन नाही आहे मला. चलो लवकर ये. सी यू. नाना अबे साले. लवकर येशील. येऊन राहिलं एवढा लवकर, ठीक आहे काय? चालते. गेलो इकडे लवकर. फोन करत राहा. तुझ्यासाठी खूप सारा खाऊ घेऊन येतो. बरं, खूप सारा पैसे घेऊन येतो. ठीक आहे, चालते. हे चालले तर आहे. माहित नाही आता दिवसभरात किती वेळा कॉल करणार आहे आणि किती वेळा नाही. तर पण मला माहिती आहे हे दिवसभरात मला खूप वेळा कॉल करणार आहे. जेव्हा जेव्हा टाइम भेटेल तेव्हा तेव्हा. मम्मीला म्हटलं बाय, मम्मी म्हणते माझ्यासाठी काहीतरी आणशील म्हणते. बाय नाही म्हणते. माझ्या आउटफिट बद्दल लोक विचारते, सांग मी असे का घालतो. गरमीमुळे. मला लोकांचं काही घेणं नाही आहे, माझा कम्फर्ट इम्पॉर्टंट आहे. काय म्हणते, इन्स्ट्रक्शन दिले का तुला काय काय करायचं म्हणून? नाही, नो इन्स्ट्रक्शन. त्याला माहिती आहे मी सगळं व्यवस्थितच करणार आहे. हो, आईच्या घरी गेल्यानंतर आई मस्त मजा करशील, काय म्हणशील नाही, कोणी म्हणणारच नाही आणि तिथं. सी यू. बापरे. डायरेक्ट दरवाजा उघडू नको, कॅमेरात पाहिजे पहिले कोण आहे. हो ना, आपल्या घरात का चोर येते का? नाही, कोणी येऊ दे. आणि खिडकीच्या बाहेर हात काढू नको, कोणाकडे दिलं तर खाऊ नको. बर. अबे साले. आणि मी दिलेले खाणार नाही काय? मम्मीच्या हातचं खायच्या आधी तिला म्हणतो एक घास खा म्हणा तू पहिले. सांगू का तुला? जा ना आता. बाय. A few moments later. गेल्या गेल्या फक्त 15 ते 20 मिनिट झाले. मला माझ्या आवडीचा विचारायचं आहे. बोला. घ्या, कट केला मी. लेट उचलला ना म्हणून कट केला. नाही, तेच करत आहे. माझ्या आधीपासून पेशन्सच नाही आहे. आमचं नेहमी असंच व्हायचं, जेव्हा पण ते कॉल करायचे ना, तर मग मी कॉल उचलला नाही तर मी पुन्हा कॉल बॅक करायची. त्याच्यामुळे मी करत आहे ना कॉल, 2 सेकंड थांबत तर जा. हॅलो, बोला. काही नाही, आता आंघोळीला जाणार होती मी.
काय आठवण करू? आता तर गेला तू, 15-20 मिनिट झाले तुला जाऊन. आता का कंटिन्यू तुझ्यासोबत फोनवरच बोलत राहू का? नाही, मला आंघोळ करायची आहे, फ्रेश व्हायची. आज मी अभ्यंग स्नान करणार आहे. घाणेरड्या, हा तशी नाही. तू आहे तसा, मी नाही आहे. ते माहित आहे मला, पण तरी पण मी चांगलीच राहते. कॉल का होल्डवर ठेवला? दुसऱ्या पोरीचा फोन आला. आद्या का काय म्हणते, दुसऱ्या पोरीचा फोन आला असेल तो. बिचारा. नाही रे, तो येणार होता पण त्याचा पेपर होता ना 29ला, म्हणून. नाही तर आला असता तो. पेपर आहे. आला असता नाही तुम्ही तुमच्यासोबत मुंबईला. गरमीत आला असता म्हटलं तर तुमच्यासोबत. बिस्कुट मूर्ती. काय म्हणते अद्या? काय म्हटलं तू? प्रज्वल तर बिस्कुट मूर्ती. मुंबईत गरमी किती आहे? असं काय म्हणते, कोकण इकडचं प्रमोशन आज मस्त आहे एखादं. नाही, मग मला सांगून देतो, मग मी पेपर कॅन्सल करून ट्रेन नेऊन देत तिकडं. तो काय म्हणते, प्रज्वल तर चांगलं बिस्किट मुरणार आहे म्हणते आता. मुंबईतले माहित नाही ना कसं ऊन राहायचं तर. मुंबईमध्ये टेम्परेचर कमी राहते पण आपल्या विदर्भात जास्त राहते. समुद्र जरा. पण ह्युमिड नेचर राहते खूप जास्त. पण तिथे जीवच गायब पडते गेल्यावर. हा, ते तर आहे. पाणी पाणी करते. बरं, ठीक आहे मग. मी ठीक आहे म्हटलं लगेच ठीक आहे म्हणजे ठेवतो पण म्हणते कसं. नाही, मला आंघोळ करायची आहे. ते खालचा कचरा विकून देशील 3 टप्पर वाल्याला, किती जमा झाला. तर मी म्हणत होती तुला, शॉपिंग नाही शॉपिंग काय, मी आता बोर झाली, मला शॉपिंग नको. तरी पण तू आनंदच माझ्यासाठी काही ना काही. तो गेला म्हणजे काही ना काही घेऊनच येते माझ्यासाठी. मला माहित आहे. बरं, मी काय म्हणते ऐक ना. काही नाही, ठीक आहे, जाऊ दे. हो, आता कशाला? आता मी आंघोळ करणार आहे खूप मोठी. ठीक आहे. तो आताच जाणार आहे, तो थांबत नाही की तो लगेच जाणार. लवकर आलो. तो डेटा घेते आणि गायब होणार आहे आता लगेच. केळं घेऊन आला तो. मी काय विचारलं त्याला, म्हटलं बापरे केळं, मला वाटतं तू सांगितलंस ना त्याला केळं आणण्यासाठी माझ्यासाठी काही. त्याला म्हटलं माझ्यासाठी आणले म्हणते केळं. म्हणते नाही, मी माझ्यासाठी आणले म्हणते खायला. म्हटलं किती नालायक आहे हा. ठीक आहे मग. हो.